नमस्कार. कपिल पॉवर जिओग्राफी या चॅनलमध्ये पुन्हा आपलं एक स्वागत आहे. खूप धावपळीनंतर पुन्हा एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्या विषयाचं नाव आहे पृथ्वीचा अंतरंग. खरं तर पृथ्वीचं बाह्य स्वरूप आपल्या सर्वांना माहिती आहे, पण पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा आहे याविषयी खूप मानवाच्या मनात उत्सुकता आहे. आपण लहानपणी एक कथा नेहमी ऐकत राहायचो की पृथ्वी एका नागाच्या डोक्यावर आहे आणि तो नाग ज्यावेळेस डोकं हलवतो त्यावेळेस भूकंप होतो वगैरे. अशा भरपूर कथा ऐकल्या असतात. खरंच तसं आहे का वेगळं काही आहे तर ते आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे. खरं तर पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करणं ही बाब अत्यंत कठीण आहे, पण या अभ्यास करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक प्रत्यक्ष पद्धत आणि एक अप्रत्यक्ष पद्धत. आता प्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय की प्रत्यक्षरित्या पृथ्वीच्या अंतरंगात जाऊन अभ्यास करणं. आता हा कसं करू शकतो? एकतर आपण खड्डा खोदू शकतो. मग खड्डा खणताना मानवाला लिमिटेशन आहे, कुठपर्यंत आपण खड्डा खोदू शकतो. त्याचा एक प्रोजेक्ट डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट करण्यात आला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत 12 किमीचा खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा मुख्यतः पेट्रोलचं आपल्याला प्रोडक्शन असेल किंवा आपण नॅचरल ऑइलचं प्रोडक्शन असेल तिथं हा समुद्रात तळाच्या भागात हा एवढा खड्डा खणला जातो आणि त्यातून जे कंटेंट बाहेर येतं त्या कंटेंटच्या आधारावर पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास केला जातो. नंतर खाणकाम असेल, खाणकाममध्ये जास्तीत जास्त 2 ते 4 किमीचा खड्डा खणला जाऊ शकतो. या खाणकामामधून जे बाहेर पदार्थ पडतात, खनिजं बाहेर पडत आहेत, त्या खनिजांच्या नंतर तिथं दगड बाहेर पडत आहेत, काही इतर पदार्थ बाहेर पडत असतील त्याचा अभ्यास केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं ज्वालामुखी, म्हणजे स्वतः पृथ्वीचं अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वी आपल्याला बाहेर प्रोडक्ट फेकते. ज्वालामुखी प्रक्रियेतून काय बाहेर पडतं तर राख बाहेर पडते, वायू बाहेर पडतात, बाष्प बाहेर पडतं, मोठे दगडगोटे बाहेर पडतात, मॅग्मा बाहेर पडतो आणि याच्या आधारे पृथ्वीचं अंतरंग कसं आहे याचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. हे प्रत्यक्ष पद्धत म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीद्वारे बाहेर पडणाऱ्या पदार्थांच्या साहाय्याने त्यांचा अभ्यास करून त्या पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास यात केला जातो. अप्रत्यक्ष म्हणजे लॉजिकच्या आधारावर की जे पृथ्वीच्या अंतरंगातून जे इतर पदार्थ बाहेर पडले त्याच्या आधारावर लॉजिक वापरायचं आणि लॉजिक वापरून पृथ्वीचं अंतरंग कसं असेल याचा अनुमान काढायचा. याच्यात भूकंपशास्त्र सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे भूकंप होत असताना वेगवेगळ्या लहरी बाहेर पडतात. एक प्राथमिक लहरी आहे, दुय्यम लहरी आहे आणि भूपृष्ठ लहरी आहे. या लहरींचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. म्हणजे यातल्या काही लहरी फक्त द्रव पदार्थातून प्रवास करतात, काही लहरी स्थायू पदार्थातून प्रवास करतात, काही स्थायू द्रव वायूतून प्रवास करतात, काही लहरी भूपृष्ठावरून प्रवास करतात. यांचा प्रवासाचा वेग, यांची प्रवासाची दिशा यात खूप भिन्नता आहे आणि या आधारावर पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास भूकंपशास्त्रात केला जातो. पुढचं चुंबक शक्ती, म्हणजे पृथ्वीच्या अंतरंग भागामध्ये चुंबक शक्ती बदलत जाते, त्याच्या आधारे अभ्यास केला जातो. गुरुत्वाकर्षण, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीच्या अंतरंग भागात सर्व ठिकाणी गुरुत्वाकर्षण सारखं नाही आहे. ज्या ठिकाणी इंटरनल मास जास्त असेल त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण हे जास्त असेल. अशा प्रकारे गुरुत्वाकर्षण जसं बदलत गेलेलं आहे तसं पृथ्वीचा अंतरंगाचा याच्यात अभ्यास करत असताना अजून विविध गोष्टी आपल्याला समजत गेल्या आहे. उल्का हा सर्वात महत्त्वाचा विषय. काही शास्त्रज्ञांचं मत आहे उल्का पाहत असताना उल्का ज्या भूपृष्ठावर येतात ह्या उल्कांचे जे गुणधर्म असतील ते गुणधर्म आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागातले गुणधर्म यात बऱ्यापैकी साम्य आहे. यावरून उल्काच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करणं हा एक भाग आहे. आणि जडत्व आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेस पृथ्वीचं रोटेशन होतं, गती मिळते, या गतीला प्रतिबंध काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी गती जास्त प्रमाणात असते. याच्या आधारे सुद्धा पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केला जातो. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या की पृथ्वी हे तप्त वायूचा गोळा होती आणि या तप्त वायूचा गोळा कालांतराने शीत होत गेला. या शीत होत गेल्यानंतर त्यात शिलावरणाची निर्मिती झाली, जलावरणाची निर्मिती झाली आणि वातावरणाची निर्मिती झाली. हे आपल्याला पृथ्वीचा बाह्य भाग माहिती आहे, पण पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा आहे याचा अभ्यास करण्याच्या ह्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धती आपण इथे लक्षात घेतल्या. स्वेस या एक भूगोल तज्ज्ञाने पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्यतः 3 भाग सांगितलेले आहेत. पहिला बाह्य भाग सियाल त्यांनी म्हटलं आहे, त्यानंतर त्याच्या खाली सायमा आणि जो अंतर्गत भाग आहे इंटरनल कोर त्याला आपण म्हणतो तो निफे. त्या स्वेसनुसार म्हणजे भूकंपशास्त्राचा अभ्यास करून त्याने मुख्यतः हे 3 भाग सांगितले आहेत, सियाल, सायमा आणि निफे. त्याच्यानुसार सियाल म्हणजे सिलिका प्लस ॲल्युमिनियम याच्यापासून हा बनलेला असतो. सायमा हा सिलिका प्लस मॅग्नेशियम याच्यापासून तयार झालेला असतो आणि निफे निकेल प्लस फेरस याच्यापासून निफे तयार झालेला असतो.
या सियालची डेन्सिटी जर बघितली ती 2.7 आहे. ॲल्युमिनियमपेक्षा मॅग्नेशियम हा जड आहे, त्याची डेन्सिटी 2.9 ते 4.7 आहे. आणि याच्यापेक्षा फेरस लोखंड हे जड आहे, ते डेन्सिटी 11 आहे. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसं जात जाणार तसं डेन्सिटी ही वाढत जाते. या सियाललाच दुसऱ्या एका भूगोल तज्ज्ञाने अजून परत डिफरन्शिएट वेगळं केलं आहे. त्याने पहिला भाग लिथोस्पियर म्हटला आहे, दुसरा भाग पायरोस्पियर म्हटला आहे आणि मधला भाग आहे हा बेरिस्पियर म्हटला आहे. म्हणजे लिथोस्पियर म्हणजे हा सियालचा भाग आला, पायरोस्पियर म्हणजे सायमाचा भाग आला आणि बेरिस्पियर म्हणजे निफेचा भाग आला. काही ठिकाणी बेरिस्पियरला सेंट्रोस्पियर ही संज्ञा पण वापरली जाते. आता खऱ्या अर्थाने लिथोस्पियर म्हणजे सियाल का, तर लिथोस्पियरची जर आपण कन्सेप्ट बघितली तर लिथोस्पियर म्हणजे शिलावरणाचा आपण भाग म्हणूया. या लिथोस्पियरमध्ये सियालचा पण समावेश होतो आणि सायमाचाही समावेश होतो. म्हणजे आपण जर बघितलं तर भूपृष्ठावर जिथं जमिनीचा भाग आहे तिथं आपल्याला सियाल आढळतो आहे. काही ठिकाणी जिथं सागर कवच आहे, म्हणजे आपण जमिनीचा जे भूपृष्ठ आहे ते सागरी कवच आणि भूकवच ह्या दोन्हींच्या कॉम्बिनेशनने तयार झालेलं आहे, तिथं सायमाचा भाग आढळतो आहे. म्हणजे लिथोस्पियर ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये सियाल पण येऊ शकतो आणि सायमा पण येऊ शकतो. या लिथोस्पियरपासून तर बेरिस्पियरपर्यंत जसं गेलं तिथंही सेम कन्सेप्ट की प्रत्येकाची घनता ही इथं वाढत जाते. घनता वाढत असताना याच्यात असणारे कंटेंट सेम सिलिका ॲल्युमिनियम, सिलिका मॅग्नेशियम, निकेल, फेरस अशा प्रकारे कंटेंट हे वाढत जातात. खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण तर यांच्या वजनाचा, याच्या मासचा पृथ्वी ज्यावेळेस रोटेशन करते याच्यावर कशा अर्थाने फरक पडतो तो पण एक आपल्याला महत्त्वाची बाब याच्यात बघायची आहे. बेरिस्पियर जर बघितलं याचं रोटेशन पायरोस्पियरपेक्षा कमी आहे, पायरोस्पियरचं रोटेशन लिथोस्पियरपेक्षा कमी आहे. म्हणजे यांची घनता कमी होत जाते. त्यामुळे पृथ्वी ज्यावेळेस फिरते त्यावेळेस हा भाग सहजरित्या फिरत असतो आणि त्यामुळेच हे रोटेशन होत असताना याच्यापासून एक एनर्जी तयार होते. लिथोस्पियर आणि पायरोस्पियर यांचं रोटेशन ज्यावेळेस होतं यांचं इथं घर्षण होऊन इथं एक एनर्जी बाहेर पडते. त्या एनर्जीला आपण म्हणतो जिओथर्मल एनर्जी. त्यानंतर पायरोस्पियर आणि बेरिस्पियर यांचं घर्षण होऊन रोटेशन होत असताना यापासून जी एनर्जी बाहेर पडते तिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असं म्हणतात. ह्या जिओथर्मल एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच्या साहाय्याने आपण उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करतोय. मित्रांनो, हे सियाल, सायमा, निफे, लिथोस्पियर, पायरोस्पियर, बेरिस्पियर ही मूळ कन्सेप्ट. पण यालाच पुढे अजून एक जे मेन आपण पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास करताना प्रमुख 3 भाग जे केले जातात. पहिला असतो क्रस्ट, दुसरा असतो मॅन्टल आणि तिसरा असतो कोर. हे सर्व भाग या पुढच्या आकृतीत आपल्याला समाविष्ट दिसतील. त्याच्याविषयी आपण आता सविस्तर बघूया. आता पृथ्वीच्या अंतरंगाचं खऱ्या अर्थानं आपण ही आकृतीच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 भाग पडतात. पहिला जो भाग आहे तो कवच, दुसरा भाग प्रावरण आणि तिसरा भाग गाभा. त्याला आपण क्रस्ट म्हणतो, मॅन्टल म्हणतो आणि कोर असं म्हणतो. ह्या कवच म्हणजे जो आपण पृथ्वीचा वरचा आपण भाग म्हणू त्याला लिथोस्पियरचा आपण भाग म्हणू त्याला. आता खऱ्या अर्थाने लिथोस्पियर म्हणजे नेमके कन्सेप्ट काय ते आपण सर्व याच्यात लक्षात घेऊ. कवच मुख्यतः 2 भागात डिफरन्शिएट केला आहे, एक सियाल आणि सायमा. आता ह्या कवचची जाडी ही भूकवचावर वेगळी असते, नंतर सागरी भागात वेगळी असते. म्हणजे भूकवचचा जर भाग असेल, उदाहरणार्थ समजा आपण हा कवच घेतला, इथं पाणी आहे, हा भूकवचचा भाग, या भागात कवचाची जाडी जास्त आहे आणि सागरी भागामध्ये कवचाची जाडी कमी आहे. सागरी भागाच्या तुलनेने भूकवचाच्या भागात कवचाची जाडी जास्त असते, त्यामुळे घनतेत देखील बदल होत असतो. हा जो सियाल आहे, हा सियाल जर बघितला याच्यात सिलिका आणि ॲल्युमिनियम आहे, सायमा सिलिका आणि मॅग्नेशियम आहे. या दोघांच्या दरम्यान, सियाल आणि सायमा याच्या दरम्यान जिथं घनता बदलते तिथं विलकता दर्शवली जाते, त्याला म्हणतात कॉन्रॅड विलकता. आता हे कन्सेप्ट आपण सर्व बघणार आहे. पहिला आपण कवच हा टॉपिक बघतोय. कवच मुख्यतः सियाल आणि सायमापासून बनला आहे. सियाल म्हणजे सिलिका प्लस ॲल्युमिनियम आणि सायमा म्हणजे सिलिका प्लस मॅग्नेशियम. त्यानंतर पुढचा आहे तो प्रावरण. प्रावरणाचेही 2 भाग आहेत, एक बाह्य प्रावरण आणि अंतर्गत प्रावरण. त्यानंतर गाभा, गाभाचेही 2 भाग आहेत, एक बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा. जसं पृथ्वीच्या सियालपासून जसं तुम्ही गाभ्यापर्यंत जाणार तशी पृथ्वीची घनता ही बदलत जाते. पृथ्वीची घनता ही का बदलत जाते याच्यासाठी प्रेशर हा घटक कारणीभूत आहे.
नंतर मध्ये असणारे कंटेंट कोणते आहे इंटरनल भागात ते कारणीभूत आहे. ही घनता जशी बदलत जाते तसे तो भाग म्हणजे ह्या भागाची घनता समान आहे आणि नवीन घनतेचा भाग आला म्हणजे याचे गुणधर्म आणि याचे गुणधर्म वेगळे आले, याच्या दरम्यान डिसकंटिन्यू करणारा भाग येतो त्याला विलगता असं म्हणतात. ज्या ठिकाणी सियाल आणि सायमा हे दोघे विलग होतात त्याला कॉन्ड्राइट विलगता म्हणतात. ज्या ठिकाणी कवच आणि प्रावरण हे दोन्ही विलग होतात त्याला मोहविलगता असं म्हणतात. ज्या ठिकाणी प्रावरण आणि गाभा हे दोघं विलग होतात त्याला गुटेनबर्ग विलगता म्हणतात. ज्या ठिकाणी बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण दोन्ही विलग होतात त्याला रेपट्टी विलगता म्हणतात. ज्या ठिकाणी बाह्य गाभा आणि आंतरगाभा हे दोन्ही विलग होतात त्याला लेहमन विलगता म्हणतात. बघा लक्षात ठेवा, आहे कॉन्ड्राइट विलगता, मोहविलगता, रेपट्टी विलगता, गटेनबर्ग विलगता किंवा गुटेनबर्ग विलगता आणि लेहमन विलगता यांच्या क्रमवारीवर प्रश्न येतात. कोणत्या दोन थरांदरम्यान ही विलगता आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. सियाल आणि सायमाची जाडी ही वेगवेगळी असते ते आपण बघितलं. त्यांचे गुणधर्मही वेगळे असतात कारण की ॲल्युमिनियमचा गुणधर्म वेगळा आणि मॅग्नेशियमचा गुणधर्म वेगळा. सियाल आणि सायमाचं जर आपण बघितलं तर मुख्यतः लिथोस्पियरचा भाग म्हणजे हा सियालचा क्रशचा भाग आणि हायड्रोस्पियरचा भाग म्हणजे काय सायमाचा भाग असा आपण अर्थ घेऊया. आणि क्रस्ट आणि हायड्रोस्पियर यांना डिफरन्शिएट करणारी विलगता म्हणजेच तुमची कॉन्ड्राइट विलगता. येते लक्षात. याची जाडी जर बघितलं तर मुख्यतः 42 किमीपर्यंत ही कवचाची जाडी आहे आणि या 42 किमीपासून 2900 किमीपर्यंत पुढचा जो भाग येतो तो प्रावरणाचा भाग येतो. या प्रावरणामध्ये 42 ते 700पर्यंत बाह्य प्रावरण येतं, 700 ते 29पर्यंत अंतर्गत प्रावरण येतं. हा जो बाह्य प्रावरणाचा भाग आहे याला पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जेचा स्रोत असं म्हणतात. म्हणजे आपल्या याच्यात भूकंप जे होतात, आपल्या याच्यात जे ज्वालामुखी आपल्याला भूपृष्ठावर जे आढळतात किंवा भूरूपावर जे वेगवेगळ्या हालचाली होतात त्याला इंटरनल जी एनर्जी जी रसद पुरली जाते, इंटरनल जी एनर्जी पुरली जाते ती मुख्यतः बाह्य प्रावरणाच्या माध्यमातून पुरली जाते. आपण जर याला लिथोस्पियर म्हटला तर ह्या लिथोस्पियरनंतर म्हणजे हा सियालचा भाग आणि इथून जो भाग येतो हा मुख्यतः ॲस्थेनोस्पियर येतो. म्हणजे ही जी प्लेट आहे आपण कवच करू हे कवच ह्या ॲस्थेनोस्पियरवर तरंगत आहे आणि त्यामुळेच हे कवच एकमेकांपासून दूर होऊन पुढे प्लेट टेक्टॉनिक थेअरी वगैरे याचा अभ्यास आपण केलेला आहे. या बाह्य प्रावरणानंतर अंतर्गत प्रावरण येतं आणि ह्या बाह्य प्रावरण अंतर्गत प्रावरणानंतर गाभा येतो. गाभामध्ये अंतर्गत गाभा आपण निफे त्याला म्हणतो, जे आपण बेरिस्पियर किंवा सेंट्रोस्पियर आपण म्हटलं. याच्यात निकेल आणि फेरस आहे, याची घनता याच्या तुलनेनेही जास्त असते. आता हा एक टॉपिक आहे की याच्यावर प्रश्न विचारला जातो की कवचाने किती भाग व्यापला आहे, प्रावरणाने किती भाग व्यापला आहे. तर मुख्यतः कवच या भागाने 1% आकारमान आणि 0.5% एवढं वस्तुमान व्यापलेलं आहे. प्रावरण ह्या भागाने 84% आकारमान आणि 67% वस्तुमान एवढं व्यापलेलं आहे. गाभा ह्या भागाने 15% आकारमान आणि 32.5% वस्तुमान एवढा भाग व्यापलेला आहे. बघा याच्यावर प्रश्न येतात. म्हणजे आपल्याला यांची डेन्सिटी, ह्या विलगता, नंतर किती भाग व्यापला आहे, ह्या 3-4 मुद्दे याच्यावर चांगल्यापैकी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ह्या सियाल सायमाची वैशिष्ट्य, प्रावरणाची वैशिष्ट्य आणि गाभ्याची वैशिष्ट्य याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या अंतरंगाचं अजून एक डिफरन्शिएट तुम्हाला पुस्तकात दिसेल, जे तुम्हाला आता नुकतंच मी सांगितलं. लिथोस्पियर, ॲस्थेनोस्पियर, मेझोस्पियर आणि बेरिस्पियर. लिथोस्पियरमध्ये ह्याच्यात पृथ्वीचा आपण सियालचा भाग घेऊ शकतो. त्यानंतर ॲस्थेनोस्पियरमध्ये जो आपण मोल्टन भाग त्याला म्हणू की ज्याच्यात क्रस्ट हे तरंगतं आहे तो ॲस्थेनोस्पियरचा भाग येईल. त्यानंतर मिझोस्पियर आणि बेरिस्पियर म्हणजे आपण सेंट्रोस्पियर त्याला आपण म्हणू. याच्यामध्ये मुख्यतः गाभ्याचा भाग येईल. या मेझोस्पियरमध्ये प्रावरणाचा भाग येईल. याच्यात प्रावरण आणि काही कवच याचा एकत्रित भाग येईल ॲस्थेनोस्पियरमध्ये. आता पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करताना 3 बाबींवर अजून महत्त्वाचं आपल्याला भर देणं गरजेचं आहे. एक तापमान, घनता आणि दाब. जसं पृथ्वीच्या अंतर्गत भागात तुम्ही जाणार तसं तापमानात ही वाढ होत जाते आणि तापमानात वाढ होत जाताना म्हणजे आपण नेहमी असं बघितलं आहे की सेंट्रलकडे म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून सेंट्रलकडे जसं जाणार तसं तापमानामध्येही वाढ होताना दिसते की दर 32 किमीला 1 डिग्री सेल्सिअसने हे तापमान वाढत असतं आणि हा तापमान वाढण्याचा रेट हा हळूहळू कमी होत जातो पण तापमानात ही वाढ होतं. म्हणजे खोलीनुसार तापमानामध्ये बदल होत जातो पण म्हणजे आपण म्हणतो घट्ट्या दराने तापमान वाढत जातं. हे सर्वात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आपल्याला तापमानाच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागेल.
आणि तापमानात वाढ का होत जाते तर याच्यात मॅग्मा कारण आहे. नंतर पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणारे जे खनिज द्रव्य आहे ते खनिज द्रव्य वितळल्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वाढतं आहे. म्हणजे तापमान वाढण्याचीही कारणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर घनता, पृथ्वीच्या अंतर्गत भागात घनता ही डेन्सिटी वाढत जाते. का वाढत जाते तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात असणारे खनिज द्रव्य, त्या खनिज द्रव्यांमुळे तिथं घनतेत वाढ होत जाते. वरून दाब पडतो, ह्या दाब पडल्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ही घनता किंवा ही वाढत जाते. आणि दाब, पृथ्वीच्या अंतर्गत भागात दाब हा वाढलेला असतो कारण की वरून मोठ्या प्रमाणामध्ये खडक किंवा आपण पर्वतरांगा यांचा दाब मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे जसं तुम्ही खोल जाणार तसं दाब वाढत जाईल. या 3 घटक हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तापमान, घनता आणि दाब. तापमानाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान हे घटत्या दराने वाढत जाते. पृथ्वीची घनता ही देखील अंतर्गत भागामध्ये वाढ होत जाते. पृथ्वीचं दाब देखील हे अंतर्गत भागात वाढत जातं. म्हणजे आपल्याला पृथ्वीचा अंतरंग हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. या अंतरंग टॉपिकवर आजपर्यंत प्रिलिमला आणि मेन्सला खूप प्रश्न विचारले गेलेत. मला पूर्ण आत्मविश्वास आहे की तुम्ही याच्या आधारे तुम्हाला सर्व रिवाईज झालं असेल की आपण जे वाचलं आहे. आपण पुढच्या वेळेस पुढचा टॉपिक घेऊया. आता याच्या बाबतीत अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला शेवटी याच्यात कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि नवीन कोणता टॉपिक तुम्हाला आवश्यक असेल तुम्हाला सांगा. धन्यवाद.